नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपली जी काही सिरीज चालू होती त्या सिरीज मधला आज एक आपल्याला महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे संसद, की ज्याच्यामध्ये काय आहे, संयुक्त पूर्व परीक्षा गट क व गट ब यांना आजपर्यंत जे आयोगाने विचारण्यात आलेले प्रश्न आहेत त्यांच्यात आपण काय करतोय, सिरीज आपली चालू आहे। तर त्याच्यापैकी चला तर आज आपण काय करूया, या ठिकाणी जे काही संसद आहे या संसद प्रकरणात आपल्याला अभ्यासायचं आहे। क्लिअर? बघा, मग या संसद प्रकरणामध्ये नेमकं आपल्याला कोणाकोणाचा अभ्यास करायचा आहे किंवा कोणाकोणावरचे आपल्याला पीवायक्यूज बघायचे आहेत त्या ठिकाणी बघूया। बघा, या ठिकाणी तुम्हाला काय काय दिसतंय? येस, राष्ट्रपती दिसतायत संसदेमध्ये। कोण दिसतायत? राष्ट्रपती दिसतायत, उपराष्ट्रपती दिसतायत, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, लोकसभा, राज्यसभा आणि महान्यायवादी काय आहे यांच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। तर आता काय आहेत, आपल्याला हे प्रश्न टॅकल करायचे आहेत किंवा कशा प्रकारे टॅकल करायचे हे देखील आता आपल्याला बघायचं आहे। क्लिअर? बघा, म्हणजे संसद प्रकरणामध्ये नेमकं काय काय येईल आता आपल्याला? राष्ट्रपती येतील, उपराष्ट्रपती येतील, पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ येईल, लोकसभा, राज्यसभा आणि भारताचे महान्यायवादी की ज्यांना आपण काय म्हणतो, अटॉर्नी जनरल असं म्हणतो। चला तर आता वेळ वाया न घालवता प्रश्न बघूया। लिपिक व टंकलेखक पूर्व 2017 म्हणजे जे काय आपल्याकडे क्लर्क आहेत या क्लर्कला 2017 ला पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला होता। काय सांगतो बघा प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींची निवड लोकसभा व राज्यसभेच्या सदस्याकडून केली जाते। त्यानंतर भारताचे राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात। त्यानंतर भारताचे राष्ट्रपती संसदेला संबोधित करू शकतात। आता हे झाली विधान आपली अ, ब आणि क। त्यानंतर याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय बरोबर आहे हे लक्षात घ्यायचे। वरची विधानं वाचायची आहेत, विधानं वाचून झाल्यानंतर सूचना नेमक्या काय आहेत, कोणती विधानं बरोबर आहेत, कोणती विधानं चुकीची आहेत, कोणती विधानं बिनचूक आहेत, कोणती विधानं अचूक आहेत, काय नेमकं विचारलंय हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण प्रश्न टॅकल करायचा नाही, फक्त हे वाचून घ्यायचं। मग आता मला सांगा, भारताच्या राष्ट्रपतींची निवड लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सदस्याकडून केली जाते का हो? अगदी बरोबर आहे, पण कोणत्या प्रकारच्या सदस्याकडून नेमणूक केली जाते हो त्यांची? राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये नेमकं सहभाग घेतात ना। येस, कोण घेतं सहभाग त्याच्यामध्ये? लोकसभाही घेते आणि राज्यसभाही घेते। पण लोकसभा आणि राज्यसभेचे कशा प्रकारचे सदस्य, नॉमिनेटेड की इलेक्टेड, कोणते सदस्य घेतात? मग याच्यामध्ये तसं काय सांगितलंय का त्यांनी? सांगितलेलं नाहीये, त्याच्यामुळे हे विधान आपलं काही विद्यार्थी मित्रांनो चुकीचं येईल। बरोबर? बघा, लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्याकडून केली जाते, पण कोणते सदस्य? आता त्या सदस्यांमध्ये विद्यार्थी मित्रांनो एक तर आपले काय असतात, नॉमिनेटेड असतात। नॉमिनेटेड म्हणजे जे की राज्यपालांच्या राष्ट्रपतींकडून काय आहेत, नॉमिनेट केले गेले आहेत। आणि दुसरे म्हणजे इलेक्टेड सदस्य असतात। काय असतात? जे इलेक्टेड सदस्य असतात की ज्याला आपण काय म्हणतो, निर्वाचित सदस्य म्हणत असतो। मग आता नॉमिनेटेड आणि इलेक्टेड हे दोन्ही सदस्य त्याच्यामध्ये नेमके कोणत्या प्रकारचे सदस्य याच्यामध्ये भाग घेतात विद्यार्थी मित्रांनो? तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये जे काही इलेक्टेड सदस्य आहेत हे इलेक्टेड सदस्य कोणते? लोकसभा आणि राज्यसभा। काय आहे? लोकसभा आणि राज्यसभा। तसेच ज्या काही राज्यांच्या विधान परिषदा आहेत त्या राज्यांच्या विधान परिषदेचे जे काही सदस्य आहेत, राज्याच्या विधानसभेचे जे काही सदस्य आहेत या विधानसभेचे काय करतात सदस्य, त्यांना मतदान करत असतात। कुणाला? राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करणारे कोण कोण आहेत? लोकसभा, राज्यसभा आणि राज्यांच्या विधानसभा यांचे थेट निवडून आलेले प्रतिनिधी म्हणजे इलेक्टेड सदस्य त्यांना काय करत असतात, मतदान करत असतात। पण ज्यावेळेस राष्ट्रपतींना पदावरून दूर करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस मात्र लोकसभा आणि राज्यसभा, बघा फक्त लोकसभा आणि फक्त राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहातील इलेक्टेड तसेच नॉमिनेटेड दोन्ही सदस्य राष्ट्रपतींना पदावरून दूर करत असताना मतदान करत असतात। मग त्यावेळेस कोण मतदान करत नाही? राज्याची विधानसभा आणि राज्याच्या विधान परिषदेमध्ये असणारे जे काही इलेक्टेड किंवा नॉमिनेटेड सदस्य आहेत ते त्या ठिकाणी मतदान करत नाहीत। वाक्य बरोबर आहे, पण चुकीचं का झालं? वाक्य बरोबर आहे पण चुकीचं का झालं? लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मतदान करतात, पण कोणते सदस्य, इलेक्टेड की नॉमिनेटेड हे त्याच्यामध्ये सांगितलं नाही। असाच प्रश्न एकदा आयोगाने विचारला होता बघा, कशा संदर्भात? घटना समितीची निर्मिती आणि घटना समितीच्या अध्यक्षपदावरून विचारला होता बघा। आयोगाने असं स्टेटमेंट केलं होतं आणि त्याच्यामध्ये असं दिलं होतं की घटना समितीचे अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची नेमणूक करण्यात आली, असा प्रश्न विचारला होता। म्हणजे स्टेटमेंट असं होतं, तर आयोगाने ते चुकीचं दिलं होतं। का चुकीचं दिलं होतं? कारण त्याच्यामध्ये कुठेही असं मेन्शन केलं नव्हतं की तात्पुरते अध्यक्ष की परमनंटली अध्यक्ष, टेम्पररी अध्यक्ष की परमनंटली अध्यक्ष, कुठेही त्याच्यामध्ये मेन्शन केलं नव्हतं। तसंच या ठिकाणी मेन्शन केलं नसल्यामुळे हे विधान काय आपलं चुकीचं आहे। बघा मग दुसरं विधान काय आहे, भारताचे राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात का? येस, अगदी बरोबर आहे, बरखास्त करू शकतात। कारण काय आहे, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार ते काय करू शकतात, लोकसभा बरखास्त करू शकतात। म्हणजे कसं? बघा, भारताचे पंतप्रधान काय करत असतात की राष्ट्रपतींना सल्ला देतात की जे काही शासन आहे हे शासन काय आहे, केंद्र शासन जे आहे हे घटनेनुसार काम करत नाहीये असा अहवाल ते कोणाला देतात?
राष्ट्रपतींना देतात आणि मग राष्ट्रपती काय करतात, लोकसभा बरखास्त करू शकतात. पण राष्ट्रपती राज्यसभा मात्र बरखास्त करू शकत नाहीत, कारण ते काय आहे, संसदेचं कायमचं म्हणजे स्थायी सभागृह आहे, जे कधीही विसर्जित होत नाही. क्लिअर. बघा आणि पुढचं आहे, भारताचे राष्ट्रपती संसदेला संबोधित करू शकतात, संसदेसमोर भाषण करू शकतात ना ते, म्हणजे वर्षातून 2 वेळा ज्या वेळेस अधिवेशन असतील त्या वेळेस या अधिवेशनाची सुरुवात मात्र काय होते, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होते. मग आता एक गोष्ट लक्षात घ्यायचं की हे अभिभाषण जे आहे, हे अभिभाषण म्हणजे नेमकं काय असतं, लक्षात घ्यायचं. मी तुम्हाला सांगतो, राष्ट्रपतीच्या भाषणाला अभिभाषण का म्हणलं जातं. बघा मुद्दा काय आहे, राष्ट्रपतींच्या भाषणाला अभिभाषण का म्हणलं जातं. भाषण म्हणजे स्वतः लिहिणं आणि स्वतःच काय करणं, त्याच्यावरती व्यक्त होणं किंवा मांडणं, म्हणजे ज्याला आपण भाषण म्हणतो. पण अभिभाषण म्हणजे काय, की या ठिकाणी एक शब्द आलाय बघा, पुढे काय शब्द आलाय, अभिशब्द आलाय बघा. अभिभाषण म्हणजे काय, अभिभाषण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतींना कुणीतरी हे भाषण लिहून देतं. मग ते भाषण कुणी लिहून देतं, पंतप्रधान, आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली असणारे जे काही मंत्रिमंडळ आहे, हे मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना जे भाषण लिहून देतं, आणि तेच भाषण की जे काय आहे, पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळाने लिहून दिलेलं आहे, तेच भाषण राष्ट्रपतींनी वाचणं गरजेचं असतं. म्हणजे दुसऱ्यांनी लिहून दिलेलं भाषण आपण वाचणे, याला अभिभाषण असं म्हणतात. मग पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या मंत्रिमंडळाने जे काही लिहून दिलेलं आहे ते कोण वाचतं, राष्ट्रपती वाचतात, आणि म्हणून राष्ट्रपतीच्या भाषणाला अभिभाषण असं म्हणतात. सेम राज्यपालांच्या संदर्भामध्ये आहे. क्लिअर. म्हणजे काय आहे, ते काय करतात, संबोधून त्यांना भाषण करत असतात. मग आता त्यांनी काय सांगितले, कोणती विधान आपल्याकडे बरोबर आहेत, कोणती विधान बरोबर आहेत आपल्याकडे, ब आणि क काय आहेत आपल्याकडे, ब आणि क विधान काय असेल आपलं, बरोबर असेल. अगदी बरोबर आहे. काय असेल आपलं, ब आणि क विधान आपल्याकडे बरोबर असेल. बघा काय सांगितले त्यांनी, कोणती विधाने बरोबर आहेत. राष्ट्रपतींची निवड लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्याकडून केली जाते. बघा त्यानंतर भारताचे राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात. भारताचे राष्ट्रपती संसदेला संबोधित करू शकतात. बरोबर कोणते, ब आणि क. क्लिअर. बघा आता आपला काय आहे, अ चुकीचा आहे. बरोबर, इथं चुकीचं आहे, इथं चुकीचं आहे, त्यानंतर इथं देखील काय आहे, आपला अ चुकीचा आहे. त्याच्यामुळे बघा 3 ठिकाणी अ आहे आणि अ काय हा चुकीचा आहे. क्लिअर. बघा राष्ट्रपतींची निवड लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्याकडून निवडून दिली जाते, हे अशा प्रकारे आहे. त्यानंतर पुढचं आहे, राष्ट्रपतींकडून पंतप्रधानांची निवड खालीलपैकी कोणत्या निकषांवर केली जाते. लक्षात घ्या, राष्ट्रपतीकडून पंतप्रधानांची निवड कोणत्या निकषावर केली जाते. एएसओ पूर्व 2000 काय आहे आपल्याकडे, 13चा प्रश्न आहे. बघा मग काय सांगतात याच्यामध्ये, ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी. अगदी बरोबर आहे. मला सांगा, ज्या व्यक्तीला काय आहे, ज्या व्यक्तीला लोकसभेमध्ये जास्त मतदान आहे, आता लोकसभेला व्यक्तीला म्हणण्यापेक्षा ज्या पक्षाला काय आहे, समजा हा पक्ष आहे, ठीक आहे, ए हा पक्ष आहे आणि या पक्षाला काय आहे, त्या ठिकाणी बहुमत आहे, तर त्या बहुमत पक्ष असणाऱ्या नेत्याला काय केलं जातं, पंतप्रधान केलं जातं. हे अगदी बरोबर आहे. ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीतील असावी का हो, नाही, अशी काय आहे त्या ठिकाणी कोणतीही तरतूद नाहीये. फक्त तरतूद एवढी आहे की बहुमतकारी ज्या पक्षाला बहुमत आहे त्या पक्षाची ते काय असावी, नेता असावी. ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी. अगदी बरोबर आहे. हे आणि हे वाक्य जवळपास काय आहे, दोन्ही वाक्य जवळपास एकमेकांना पूरक आहेत. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या पक्षाला किंवा राज्यसभेत बहुमत असलं पाहिजे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभेत या ठिकाणी यांना बहुमत नको आहे, तर यांना बहुमत काय पाहिजे, यांना बहुमत पाहिजे लोकसभेमध्ये. काय आहे, लोकसभेमध्ये. मग लोकसभेतच का हो, कारण लोकसभेचं काय आहे, जे काही सभागृह आहे, हे सभागृह काय आहे, थेट जनतेला काय आहे, उत्तरदायी असणारं किंवा थेट जनतेला जबाबदार असणारं आपल्याकडे सभागृह कोण आहे, लोकसभा आहे. म्हणजे जे काय आहे, लोकांचं थेट प्रतिनिधित्व करतं. मग त्यांनी काय विचारले आपल्याला की राष्ट्रपती पंतप्रधानाची निवड कोणत्या निकषावर केली जाते. यस, ही व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची असावी, त्यानंतर लोकसभेमध्ये बहुमत विश्वास प्राप्त करू शकणारी असावी. आता हा जो काही विश्वास प्राप्त करायचा असतो विद्यार्थी मित्रांनो, हा विश्वासाचा ठराव म्हणजे कॉन्फिडन्स जो काही मोशन आहे, हा कधी मांडायचा असतो, 1 महिन्याच्या आतमध्ये. काय आहे, 1 महिन्याच्या आतमध्ये हा विश्वास मांडावा लागतो, विश्वास ठराव. आणि तो काय करावा लागतो, तर तो आवाजी मतानं मंजूर करावा लागतो. काय करावा लागतो, तो आवाजी मतानं मंजूर करावा लागतो. जर का मंजूर नाही झाला तर सरकार कोसळतं आणि पंतप्रधानांना काय करावा लागतो, राजीनामा द्यावा लागतो. मग कोणत्या निकषावर केली जाते सांगा बरं. म्हणजे आपलं ब काय आहे, चुकीचं आहे. मग अ क आणि क काय आहे आपल्याकडे, अ आणि क आहे. बघा आता ड काय आहे, इथं काय आहे, लोकसभेमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, स्पष्ट बहुमत करायला पाहिजे. त्यामुळे आपला ड चुकीचा आहे. मग ड कुठं आहे, यस इथं पण ड आहे. आणि पुन्हा काय आपला ब पण चुकीचा आहे. बघा इथं ब आहे, इथं ड आहे, पुन्हा इथं काय आहे, अ आहे. पण अ आणि क आहे काय आहे आपल्याकडे, दोन्ही विधानं बरोबर आहेत. बघा अशा प्रकारे आपल्याला टॅकल करायचं आहे. त्यानंतर बघा एएसओ पूर्व 2013चा प्रश्न आहे. यांनी काय सांगितलंय, केंद्रीय कार्यकारिणीची सर्व भारताच्या राष्ट्रपतीच्या ठिकाणी आहेत. म्हणजे बघा
आता काय आहेत आपल्याकडे दोन प्रमुख आहेत, एक म्हणजे हेड ऑफ स्टेट म्हणजे राज्याचा प्रमुख आणि दुसरा आहे हेड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो प्रशासकीय प्रमुख. तर हे जे काय आपल्याकडे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ आहे यांना आपण काय म्हणतो प्रशासकीय प्रमुख म्हणतो. तर जे काही नामधारी प्रमुख आहेत की जे काय आहेत जे काय कार्यकारी अधिकारी ज्यांच्या नावाने चालतात की ज्यांना आपण हेड ऑफ स्टेट म्हणून ओळखतो ते म्हणजे काय असतात आपल्याकडे राष्ट्रपती असतात. म्हणजे राज्याला दोन प्रमुख असतात, राष्ट्राला दोन प्रमुख असतात, एक नामधारी असतो आणि एक कोण असतो वास्तविक असतो. मग पंतप्रधान काय करत असतात, सर्व जे काही GR वगैरे असतात हे कोणाच्या नावे निघत असतात, राष्ट्रपतींच्या नावे निघत असतात. त्याच्यामुळे जे काही कार्यकारी सत्ता आहे ही सर्व कार्यकारी सत्ता कोणाकडे असते, आपल्या राष्ट्रपतींकडे असते. त्याच्यामुळे हे विधान काय आहे बरोबर आहे. जरी ते कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींच्या नावे असेल तर वास्तविकता त्याचा अधिकाराचा वापर करणार मात्र कोणाच्या हातामध्ये आहे, तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये. म्हणजे जरी राष्ट्रपतींच्या नावे सर्व व्यवहार होत असतील तर ते प्रत्यक्षामध्ये कोण सांभाळतं, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणत असतो की पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे वास्तविक मंडळ आहे, वास्तविक प्रमुख आहेत. तर राष्ट्रपती हे काय आहेत आपले नामधारी प्रमुख आहेत. क्लिअर. बघा त्यानंतर भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही. असं कसं सल्ल्याची गरज नाही हो, अशी कशी सल्ल्याची गरज नाहीये. बघा मग या ठिकाणी काय आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या, दोन घटनादुरुस्त्या महत्वाच्या आहेत. म्हणजे 42वी घटनादुरुस्ती काय आहे, 42वी घटनादुरुस्ती 1976 आणि पुन्हा 44वी घटनादुरुस्ती 1978. बरोबर. आता हे जे काही 44वी आणि 42वी घटनादुरुस्ती आहे हे नेमकं काय आहे सर, हे देखील आता आपण बघूया. तर राष्ट्रपतींना काय आहे, मंत्रिमंडळ पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची काय आहे गरज आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 74 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की राष्ट्रपतींना काय आहे, राष्ट्रपतींना सल्ला व सहकार्य करण्यासाठी काय असेल, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल व या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच राष्ट्रपतींनी कार्य करावं असं काय आहे त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार मंत्रिमंडळाचा सल्ला हा काय केला आहे, राष्ट्रपतींवरती बंधनकारक केलेला आहे. आणि जर समजा एखादा निर्णय दिलेला आहे मंत्रिमंडळाने तर तो निर्णय राष्ट्रपतींना पुनर्विचारार्थ पाठवण्याचा देखील अधिकार आहे. मग हा पुनर्विचारार्थ एखादा निर्णय जो आहे हा पुनर्विचारार्थ पाठवण्याचा अधिकार मात्र राष्ट्रपतींना कुठून निर्माण झाला हो, 44वी घटनादुरुस्ती 1978 नुसार निर्माण झालेला आहे. क्लिअर. बघा त्याच्यामुळे काय आहे, सल्ल्याची गरज नाही, सल्ल्याची गरज त्यांना आहे. त्याच्यामुळे काय हे विधान आपलं चुकीचं आहे. बघा भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे का, मग अशी आपण हे पाठीमागे स्टेटमेंट बघितलं होतं. येस आहे. कोण सांगतो त्यांना की बाबा तुम्ही सभागृह निश्चित हे करा म्हणून, कोण सांगतं, येस कोण सांगतं, PM त्यांना तशी सांगतात. त्यानंतर बघा करण्याचा अधिकार आहे. भारताच्या राष्ट्रपती संदर्भात वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत, कोणती विधाने बरोबर आहेत, बरोबर विधान विचारले. मग या ठिकाणी आपलं काय आहे सांगा बरं, ब काय आपलं चुकीचं आहे. मग त्याच्यामध्ये ब यायला नाही पाहिजे, ब यायला नाही पाहिजे. मग हे आता याच्यामध्ये अ ब कडे पण येईल ना, मग हे देखील आपल्याकडे येणार नाही. मग अजून ब कुठं आहे, यस इथं पण ब आहे. त्याच्यामुळे अ आणि क विद्यार्थी मित्रांनो हे काय आपलं उत्तर बरोबर आहे, अ आणि क. क्लिअर. बघा अशा प्रकारे हे आपण सोडवायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगेन की हे 42 आणि 44वी घटनादुरुस्ती कसं आहे, लक्षात येतोय. बघा पुढचा मुद्दा आपला, भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदार कोण असतात, कोण मतदान करतं, तुम्हाला आम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे का. आता एक गोष्ट लक्षात घ्या की तो मतदानाचा अधिकार आपल्याला नाहीये. इंडिया दॅट इज भारत, या भारताचे जे काही हेड ऑफ स्टेट आहेत, म्हणजे भारत हे गणराज्य आहे. गणराज्य म्हणजे काय, गण म्हणजे लोक, राज्य म्हणजे राज्य. लोकांच्यातून जो अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला जो काही आपला राज्याचा प्रमुख आहे की ज्याला आपण राष्ट्राचा प्रमुख म्हणतो, तो म्हणजे काय आहे, भारताचा राष्ट्रपती. मग याच्यामध्ये कोण मतदान करतं, तुम्ही आम्ही मतदान करतो का, येस. पण तुम्ही आम्ही सामान्य मतदार हे आपण अप्रत्यक्षरित्या काय करत असतो, त्यांना मतदान करत असतो, अप्रत्यक्षरित्या. लक्षात घ्यायचं. प्रत्यक्षरित्या मतदान करणारे कोण आहेत बघा. आता बघा या ठिकाणी काय आहे, लोकसभेचे निर्वाचित सदस्य, यस अगदी बरोबर आहे. राज्यसभेचे निर्वाचित सदस्य अगदी बरोबर आहे. विधानसभेचे निर्वाचित सदस्य अगदी बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्वच हे यांना काय करत असतात विद्यार्थी मित्रांनो, मदत करत असतात. मग काय करूया, या ठिकाणी दोन कॉलम करूया की यांना मतदान करणारे कोण असतात आणि मतदान न करणारे कोण असतात. बघा याच ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर करून देतो लगेच. यस लक्षात घ्या. बघा इथं काय आहे, राष्ट्रपतींना मतदान करणारे काय आहेत, मतदान करणारे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदान करणारे कोण कोण आहेत बघा. येस अगदी बरोबर आहे. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा. लक्षात घ्यायचं काय आहे, लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा यातील काय आहे, निर्वाचित सदस्य. काय आहे यातील निर्वाचित सदस्य.
आता निर्वाचित म्हणजे काय हो, तर इलेक्टेड सदस्य. काय आहे, इलेक्टेड सदस्य जे आहेत हे इलेक्टेड सदस्य काय करतात, त्यांना मतदान करतात. लक्षात घ्यायचं काय आहे बघा, लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा. आणि या विधानसभेमध्ये काय आहे, आपल्याकडे दिल्ली आणि पोंडिचेरी यांना देखील काय आहे, हे जे काही युनियन टेरिटरी आहेत, कुठले आहे ते युनियन टेरिटरी, येस, दिल्ली आणि पोंडिचेरी यांचे जे काही, हे जे काही 2 युनियन टेरिटरी आहेत यांना देखील काय आहे, या ठिकाणी राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये मतदार होण्याचा त्यांना काय आहे, अधिकार आहे. बघा मग मतदान करणारे कोण कोण आहेत, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा यांचे निर्वाचित सदस्य, तसेच दिल्ली आणि पोंडिचेरीचे काय आहेत आपल्याकडे सदस्य देखील, ते देखील त्या ठिकाणी काय करू शकतात, आपल्याला मतदान करू शकतात. बघा मग आता राष्ट्रपतीला ज्यावेळेस राष्ट्रपतींवरती महाभियोग आहे, मग आता एक गोष्ट लक्षात घ्यायचं की इथेच मी तुम्हाला करतो की मतदानात भाग न घेणारे काय आहेत, मतदानात भाग न घेणारे कोण आहे, तो मतदानामध्ये भाग न घेणारे, यस अगदी बरोबर आहे, लोकसभा, राज्यसभा तसेच विधानसभा हे जे 3 आहेत, बरोबर, हे जे 3 आहेत या तिघांच्यातील नॉमिनेटेड सदस्य काय आहे, त्या तिघातील नॉमिनेटेड सदस्य याच्यामध्ये सहभाग घेऊ शकत नाहीये. तर या ठिकाणी राज्याची काही विधान परिषद आहे, या विधान परिषदेचे देखील काय आहेत, या ठिकाणी मतदानामध्ये सहभाग घेऊ शकत नाहीत. लक्षात घ्यायचं कोण कोण सहभाग घेणार नाहीये, सहभाग न घेणारे कोण कोण आहेत, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद यांचे नॉमिनेटेड सदस्य मतदानामध्ये सहभाग घेऊ शकत नाहीत. मग आता या ठिकाणी बघा पुन्हा मुद्दा आहे की राष्ट्रपतींना ज्यावेळेस पदावरून दूर करायचं असतं, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, महाभियोग म्हणतो, हा महाभियोग आपण कधी लावू शकतो यांच्यावरती. मग या महाभियोगामध्ये मतदान करणारे कोण कोण आहेत बघा, महाभियोगामध्ये मतदान करणारे म्हणजे ज्यांना ज्यावेळेस पदावरून काढायचं असतं त्यावेळेस बघा याच्यामध्ये कोण कोण भाग घेतं, लोकसभा आणि राज्यसभा यांचे इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड दोन्ही सदस्य याच्यामध्ये सहभाग घेतात. लक्षात घ्यायचं इथं जे आहे, इथं नॉमिनेटेड सदस्य मतदान करतो ते का नाही, मग या ठिकाणी काय करतात, नॉमिनेटेड सदस्य मतदान करतात. पण या ठिकाणी कोण मतदानामध्ये सहभाग घेत नाही सांगा बरं, या ठिकाणी मध्ये मतदानामध्ये सहभाग न घेणारे आहेत विद्यार्थी मित्रांनो की राज्याची विधानसभा आणि राज्याच्या विधान परिषदा याच्यामध्ये काय करू शकत नाहीये, मतदानामध्ये सहभाग घेऊ शकत नाहीत. हे एवढं आहे क्लिअर, इथंच क्लिअर करायचं. आता हा टॉपिक तुमचा क्लिअर झाला की याच्यामध्ये कोण मतदान करतं आणि कोण मतदान करत नाही. त्याच्यामुळे काय आहे आपलं, हे सर्व याच्यामध्ये मतदान करतात, म्हणजे हे जे काही निर्वाचित सदस्य आहेत हे सर्व निर्वाचित सदस्य त्याच्यामध्ये मतदान करतात. नॉमिनेटेड म्हणजेच नामनिर्देशित सदस्य मतदान करत नाहीत, ते फक्त काय करतात, राष्ट्रपतींना पदावरून दूर करतात त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवतात. बघा भारताचा प्रथम नागरिक कोण असतो, यस अगदी बरोबर आहे, भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती, राज्याचा प्रथम नागरिक राज्यपाल. लक्षात घ्या राज्याचा प्रथम नागरिक आहे ते काय आहे, राज्याचा प्रथम नागरिक म्हणजे कोण आहे आपल्याकडे, राज्यपाल. लक्षात घ्यायचं, राज्य लेवलला सांगतोय मी, राज्य लेवलला राज्याचा प्रथम नागरिक राज्यपाल. क्लिअर. बघा पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती खालीपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये आणीबाणी घोषित करू शकतात. काय आहे, आणीबाणी घोषित करू शकतात. मग आता बघा काय आहे, बाह्य आक्रमण, परकीय आक्रमण, यस अगदी बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा राज्यात कार्यभार चालवण्याचं अपयश, अगदी बरोबर आहे. आणि आर्थिक कलह करू शकतात, यस म्हणजे अ, क आणि ड आहे का आपल्याकडे ऑप्शन, यस अ, क, ड आहे. मग सर आता हे कसं बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 352 काय आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 352, भारतीय राज्यघटनेच्या कलम 356 आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 360 नुसार काय आहे आपल्याकडे 3 आणीबाणी घोषित केलेल्या आहेत. आता लक्षात घ्यायचं, ही जी काही 352 वाली जी काही आणीबाणी आहे की ज्याला आपण काय म्हणतो, नॅशनल इमर्जन्सी म्हणतो, ही नॅशनल इमर्जन्सी विद्यार्थी मित्रांनो 2 प्रकारे केली जाते. एक म्हणजे बाह्य आणीबाणी. लक्षात घ्या हे घटनेमध्ये असं वर्गीकरण केलेलं नाहीये, पण हे आपण जस्ट समजून घेण्यासाठी करतोय. बाह्य आणीबाणी म्हणजे काय बघा, आता हे बाह्य आणीबाणी म्हणजे काय की याला आपण युद्ध म्हणतो, यस अगदी बरोबर आहे, किंवा ज्याला आपण परकीय आक्रमण म्हणतो. काय म्हणतो, ज्याला आपण परकीय आक्रमण म्हणतो. हे म्हणजे बाह्य युद्ध झालं. काय झालं हे, बाह्य आणीबाणी झाली. आता अंतर्गत आणीबाणी म्हणजे काय, जर समजा राज्यांमधील काय वाद निर्माण झाले असतील किंवा आणीबाणी लावली असेल किंवा राज्य किंवा केंद्र यांच्यामध्ये काय वाद निर्माण झाले असतील, केंद्राविरुद्ध एक किंवा अनेक राज्यांचा काही संघर्ष निर्माण झाला असेल, जाळपोळ झाली असेल, म्हणजे इंटरनल सिक्युरिटी बाबत जर काही प्रॉब्लेम निर्माण झाले असतील तर त्यावेळेस मात्र राष्ट्रपती काय करू शकतात, आणीबाणीच लावू शकतात. पण त्याला अंतर्गत आणीबाणी असं आपण म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, अंतर्गत आणीबाणी असा शब्द वापरतो. मग आता हे जे काही अंतर्गत कलह आहे याच्या कारणास्तव लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती आणीबाणी लावू शकत नाहीत. मग आता हे जे काही अंतर्गत कलह आहे म्हणजे बघा 44वी घटना दुरुस्ती 1978 काय आहे, 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार राष्ट्रपतींनी काय केलेलं आहे,
जी काही अंतर्गत अशांतता आहे, काय आहे अंतर्गत अशांतता, काय आहे अंतर्गत अशांतता, या अंतर्गत अशांतता ऐवजी यांनी काय केलं आहे दुसरा शब्द याच्यामध्ये ऍड करण्यात आलेला आहे, त्या शब्दाचं नाव आहे सशस्त्र बंडाळी, काय आहे सशस्त्र बंडाळी. कोणता शब्द ऍड केला सशस्त्र बंडाळी. म्हणजे 1976 ला जी काही इंदिरा गांधींनी आपल्याकडे आणीबाणी लावली होती ना, ती आणीबाणी याच्या अंतर्गत लावली होती, लक्षात घ्यायचं अंतर्गत कलह. आणि मग अंतर्गत कलहामध्ये नेमकं काय येतं हे स्पष्ट न झाल्यामुळे पुढे आपण 44वी घटना दुरुस्ती 1978 केली आणि अंतर्गत कलह म्हणजेच अंतर्गत अशांतता हा शब्द काढून टाकला आणि सशस्त्र बंडाळी हा शब्द काय केला आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. बघा म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एक्सप्लेनेशन आपल्याला जमलं पाहिजे ऑन द स्पॉट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आयोगाचे पेपर बघता ना, याला एक्सप्लेनेशन म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. जर का तुम्ही एवढं एक्सप्लेनेशन केलं तर तुमचं निम्म प्रकरण या ठिकाणी कव्हर होतं आणि मग पुढे तुम्हाला काय होणार नाही, कोणताच त्रास होणार नाही. बघा काय आहे त्याच्यामुळं अ, क आणि ड या परिस्थितीमध्ये काय करू शकतात, घोषित करू शकतात. आता लक्षात घ्यायचं राज्यकारभार चालवण्यामध्ये जे काय राज्यामध्ये लावली जाते आणीबाणी विद्यार्थी मित्रांनो, तर ही लावली जाते भारतीय राज्यघटनेच्या 356 नुसार आणि घटनेमध्ये याचं नाव आहे राष्ट्रपती राजवट. काय आहे घटनेमध्ये याचं नाव राष्ट्रपती राजवट असं याचं काय आहे घटनेमध्ये नामकरण करण्यात आलेलं आहे, राष्ट्रपती राजवट. लक्षात घ्यायचं काय आहे राष्ट्रपती राजवट. कसं काय आहे 356चं नाव आणि 360 आर्थिक आणीबाणी. बघा अशामुळे आपला अ काय आहे बरोबर आहे. बघा राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक संसदेमध्ये मांडले जात नाही. धन विधेयक भारतीय राज्यघटनेच्या कलम 110 नुसार. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारमधील करांचं वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. विद्यार्थी मित्रांनो आर्टिकल 280 नुसार आपल्याकडे भारताच्या राष्ट्रपतीकडून काय केली जाते वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. त्याच्यामुळे हे आपलं विधान चुकीचं असेल. तर त्यांनी काय सांगितले वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत हे आपल्याला विचारायला सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपलं फक्त विधान अ बरोबर असेल. क्लिअर. 280 नुसार काय आहे दर 5 वर्षांनी काय करतात राष्ट्रपती वित्त आयोगाची स्थापना करत असतात, पंतप्रधान करत नसतात. पुढचा प्रश्न आपला राष्ट्रपती लोकसभेतील कोणत्या समाजाच्या 2 सदस्यांची नेमणूक करतात. या अगदी बरोबर आहे अँग्लो इंडियन. भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 331 नुसार काय आहे आर्टिकल 331 नुसार लोकसभेवरती काय आहे बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचं लोकसभेवरती 2 सदस्यांची नेमणूक करतात. किती 2 सदस्यांची नेमणूक करतात. तर खाली राज्यामध्ये आर्टिकल 333 नुसार आपल्याकडे जे काही गव्हर्नर आहेत हे गव्हर्नर एका सदस्याची नेमणूक विद्यार्थी मित्रांनो हे काय करत असतात राज्याच्या विधानसभेमध्ये करत असतात. एका सदस्याची नेमणूक विधानसभेमध्ये करत असतात आर्टिकल 333 नुसार. पण सध्या आता ही जी काही 104 घटना दुरुस्ती आहे काय आहे 104 घटना दुरुस्ती 2019 नुसार लक्षात घ्यायचं हे जे काय आता जे अँग्लो इंडियन आहेत या अँग्लो इंडियनांना नेमण्याची तरतूद ही 2024 नंतर संपुष्टात येणार आहे. म्हणजे 2024 नंतर आपला लोकसभा आणि लोकसभेमध्ये आणि राज्याच्या विधानसभेमध्ये अँग्लो इंडियन नेमले जाणार नाहीत. कधी 2024 नंतर. आणि हेच 104 घटना दुरुस्ती 2019 नुसार आपल्याकडे काय केलेलं आहे जे काही एससी आणि एसटी यांचं आरक्षण 2020 पर्यंत होतं हे आरक्षण आता पुन्हा 10 वर्षांनी वाढवून काय केलेलं आहे 2030 पर्यंत आहे तसं ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे आर्टिकल 330 आणि आर्टिकल 332 नुसार आर्टिकल 330 नुसार लोकसभेमध्ये असणार एससी एसटी यांना आरक्षण, तसेच आर्टिकल 332 नुसार राज्यातील विधानसभा यामध्ये असणारं एससी एसटी आरक्षण हे काय आहे असं आता 2020 पर्यंत होतं. तर या 104 घटना दुरुस्ती 2019 नुसार हे एससी एसटी आरक्षण लोकसभा आणि विधानसभेतलं 2030 पर्यंत कायम करण्यात आलं आहे. म्हणजे 10 वर्षापर्यंत करण्यात आलं आहे. ज्यावेळी सुरुवातीला भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी चालू झाली त्यावेळेस मात्र 1960 पर्यंत हे आरक्षण होतं. पण वेळोवेळी त्याच्यामध्ये घटना दुरुस्त करून काय आहे वाढ करण्यात आलेली आहे. हे मात्र या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. मग नेमकं आता अँग्लो इंडियन म्हणजे काय असतं. अँग्लो इंडियन म्हणजे स्त्री काय असेल भारतीय असेल मात्र पुरुष मात्र काय असेल युरोपियन असेल आणि त्यांच्यातून जे काही जन्माला आलेलं तिसरं बाळ आहे किंवा दोघांच्या संगमातून जे काही निर्माण झालेला आहे तिसरा जीव तर त्याला आपण काय म्हणतो अँग्लो इंडियन असं म्हणतो. क्लिअर. बघा पुढचा आहे भारताच्या राष्ट्रपतीकडून राज्यसभेवरती किती सदस्य नेमले जातात. हे अगदी बरोबर आहे 12. मग कशातून नेमले जातात साहित्य. कशातून नेमले जातात साहित्य कला विज्ञान जे काय आहेत की ज्याचा काय व्हावा आपल्याला फायदा व्हावा अशा व्यक्तींची काय केली जाते या ठिकाणी नेमणूक केली जाते. आणि ही नेमणूक करण्याची पद्धत आपण कोणाकडून घेतलेली आहे आयर्लंडकडून आपण ही पद्धत घेतलेली आहे की राज्यसभेवरती 12 लोकांचं नामनिर्देशन हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे. यस अगदी बरोबर आहे आयर्लंडकडून घेतलेलं आहे. तर 12 सदस्यांची काय केली जाते नियुक्ती केली जाऊ शकते. बघा
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जाते? ऍक्च्युली आपल्याकडे महाभियोग ही जी पद्धत आहे ना भारतीय राज्यघटनेच्या 61 नुसार, ते आपल्याकडे ऍक्च्युली एकाच म्हणजे इम्पिचमेंट ऑन प्रेसिडेंट या टायटल खाली एकाच व्यक्तीला वापरली जाते, ती म्हणजे भारताचे राष्ट्रपतीवरती वापरली जाते. काय केली जाते? राष्ट्रपतीवरती वापरली जाते. पण याच्यासारखी लक्षात घ्या, महाभियोग पद्धत एकावरतीच वापरली जाते. कोणावरती? राष्ट्रपतीवरती. पण महाभियोगामध्ये असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत ना, त्या तरतुदीनुसार कोणाला पदावरून दूर केलं जातं तर बघा त्याच्यामध्ये येस अगदी बरोबर आहे, राष्ट्रपतींना केलं जातं. मुख्य निवडणूक आयुक्त, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना देखील काय आहे, या महाभियोग पद्धतीनुसार लक्षात घ्यायचं, महाभियोग पद्धतीनुसार महाभियोग पद्धतीनुसार पदावरून दूर केलं जातं. महाभियोग पद्धत लावून नव्हे, पदानुसार केलं जातं. काय आहे? महाभियोगानुसार त्यांना दूर केलं जातं, तर महाभियोग लावून त्यांना दूर केलं जातं नाही. हा फरक लक्षात घ्यायचा पॉलिटी मधला. मग सर आता राज्यपालांना कसं करतो तो? राज्यपालांचा जो काही कार्यकाल आहे, हा कार्यकालच मुळात काय आहे, तो राष्ट्रपतींवरती डिपेंड आहे. आणि पुन्हा त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 1979 मध्ये एक स्टेटमेंट केलं होतं की राज्यपाल पद हे केंद्रातील सरकारी नोकरी नसून हे काय आहे, एक स्वतंत्र घटनात्मक पद आहे, असं काय केलं होतं, माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं. आणि हे जे काही राज्यपाल आपल्याकडे नेमणूक केली जातात, राष्ट्रपतीकडून राज्यपालांची नेमणूक, हे आपण कोणाकडून घेतलेलं आहे? हे आपण कॅनडाकडून घेतलेलं आहे. आणि मग राज्यपालांचा कार्यकाल हा सहसा काय असतो? राष्ट्रपतींच्या कालावधीमध्ये असतो. मग याचं आपल्याला उदाहरण बघायला मिळेल 1989 ला ज्यावेळेस केंद्रातील सरकार बदललं, व्हीपी सिंग सरकारचं, त्यावेळेस आधीच्या सत्तेतील असणारे जे काही राज्यपाल होते यांची बदली करण्यात आली होती. आणि पुन्हा 1991 ला ज्यावेळेस व्हीपी सिंग सरकार आलं, पी.व्ही. नरसिंहराव सरकार आलं, त्यावेळेस मात्र काय आहे, व्हीपी सिंग सरकारने नेमलेले सर्व राज्यपाल त्या ठिकाणी काय करण्यात आले होते, रद्दबाबत करण्यात आले होते. म्हणजे याची जी काही मर्जी आहे लक्षात घ्या, कुणाची, म्हणजे राज्यपालाचा जो काय कार्यकाल आहे हा कुणावरती डिपेंड असेल, आपला राष्ट्रपतींवरती असेल. त्याच्यामुळं राज्यपालांवरती कोणताही महाभियोग पद्धत लावली जाणार नाही. क्लिअर? बघा त्याच्यामुळे हे काय असेल, आपलं राज्यपाल याचं उत्तर असेल. पुढचा मुद्दा असा आहे, राष्ट्रपती आणि पंतप्रधान लक्षात घ्यायचं. काय आहे? राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानात खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराज्यित होतो? काय होतो? विस्तृतपणे अधिराज्यित होतो. मग आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की याच्यामध्ये नेमकं काय असेल, सांगा बरं. याच्यामध्ये नेमकं काय असेल, तर आता लक्षात घ्यायचं, कलम ब काय सांगतं आणि कलम ड काय सांगतं. बघा, कलम ब असं सांगतं की राष्ट्रपतीला सल्ला व सहाय्य देण्यासाठी काय असेल, एक मंत्रिमंडळ असेल. आणि या मंत्रिमंडळ कुणाच्या नेतृत्वाखाली असेल? पंतप्रधानांच्या. म्हणजेच काय, पंतप्रधान नेतृत्वाखाली असणारं मंत्रिमंडळ, या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीने कार्य करावं व तो सल्ला काय असेल, राष्ट्रपतींवरती बंधनकारक असेल, असं कलम 74 मध्ये सांगण्यात आलं आहे. तर कलम 78 आपल्याकडे असं सांगतं विद्यार्थी मित्रांनो की पंतप्रधानांची राष्ट्रपतींच्या व्यतिरिक्त असणारे जे काही कार्य आहेत, हे कार्य त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे काय आहे, मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय त्यांना कळवणे, राष्ट्रपतींचे सर्व निर्णय मंत्रिमंडळाला कळवणे. म्हणजेच राष्ट्रपती व आपलं मंत्रिमंडळ या दोघांना जोडणारा दुवा म्हणून काय आहे, या ठिकाणी पंतप्रधानांनी काम करायचं आहे. म्हणून आपल्याकडे कलम 74 आणि 78 काय आहे, हे आपला आन्सर बरोबर आहे. मग सर कलम 76 काय सांगतं? बाळांनो, कलम 76 सांगतो महान्यायवादी. काय सांगतो? महान्यायवादी. लक्षात घ्या, महान्यायवादी म्हणजे कोण आहे आपल्याकडे? अटर्नी जनरल. काय म्हणतो त्याला आपण? अटर्नी जनरल, जो काय असतो, भारताचा प्रथम कायदा अधिकारी असतो. काय असतो? प्रथम कायदा अधिकारी असतो. त्यानंतर कलम 73 काय आहे बघा, पंतप्रधानांच्या संदर्भातच आहे. पण त्यांनी काय विचारले आपल्याला? राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध. मग म्हणजे तुम्हाला काय विचारतील? पंतप्रधान आणि काय विचारतील? राज्यपाल. त्यानंतर पुन्हा विचारतील काय तुम्हाला, मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यातील तुम्हाला कार्यकारी संबंध ओळखायला सांगतील. तर अशा प्रकारे हे आपलं काय आहे, ब आणि ड याचं उत्तर आहे. बघा, जेव्हा अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते. मंत्रिमंडळ आपलं कधी जातो? ज्यावेळेस आपला लोकसभेमध्ये काय करावा लागतो? अविश्वासाचा ठराव मंजूर होतो त्यावेळेस. आता अविश्वासाचा ठराव मंजूर होतो म्हणजे काय, की संबंधित सरकार काम करण्यासाठी काय नाहीये, पात्र नाहीये, किंवा त्याच्याकडे तेवढं पुरेसं काय नाहीये, संख्याबळ नाहीये, या आधारावरती काय केलं जातं? अविश्वास ठराव मांडला जातो. पण अविश्वास ठराव कोणत्या कारणासाठी मांडावा याचं मात्र भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही स्पष्टीकरण करण्यात आलेलं नाही. हे मात्र आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग तुम्हाला अभ्यास करायचा आहे की अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे कोणती सरकार पडण्यात आली होती, किंवा अविश्वास ठराव मंजूर होण्या अगोदरच कोणत्या सरकारांनी राजीनामा दिला होता. विद्यार्थी मित्रांनो, हे देखील तुम्हाला माहिती असणं काय आहे, गरजेचं आहे. म्हणजे काय होतं, आपला जो काही अभ्यास आहे ना, हा अभ्यास असा काय होतो आपला अत्यंत विस्तृत आणि ब्रॉड माइंडेडने होत असतो. तो फक्त तुम्ही काय करायला पाहिजे. आणि जर का तुम्ही असं एक्सप्लेनेशन केलं तर तो त्या पार्टवर तुमचं पूर्णपणे प्रकरण जवळपास काय होतं, 90% प्रकरण तुमचं काय होतं, कव्हर होत असतं. क्लिअर? अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. बघा, कंबाईन 2017चा प्रश्न आहे. काय सांगितलं बघा, देशातील 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त दिल्ली आणि पोंडिचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे. प्रश्न कधीचा आहे?
17चा आहे आणि 2017 नुसार आपल्याला विचार करायचा असेल तर बघा लक्षात घ्या काय आहे, राज्यसभेचे जे काही प्रतिनिधित्व आहे याच्यामध्ये काय आहे, यस दिल्ली आणि पोंडिचेरी या दोघांनाच काय होतं, सभासदत्व होतं 2017. पण सध्या याच्यामध्ये कोण कोण आले आपलं, यस याच्यामध्ये सध्या जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन जे काही युनियन टेरिटरीज आहेत त्या दोन युनियन टेरिटरीजला पण काय आहे याच्यामध्ये सध्या प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. म्हणजे आता किती झाले, 2 आणि 2 4, या 4 ना काय झालं, राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. काय विचारलंय, केंद्रशासित प्रदेश. मला कितीचे केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत प्रतिनिधित्व आहे सध्याच्या घडीला 2019 नुसार आपल्याकडे जे काही जम्मू काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक आहे याच्यानुसार आपल्याकडे 2 युनियन टेरिटरी निर्माण झाल्या. त्याच्यामध्ये जम्मू आणि काश्मीर हे 2 आपल्याकडे काय झाले बघा, जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 आपल्याकडे युनियन टेरिटरी निर्माण झाल्या. त्याच्यामुळे सध्या राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व असणारे किती आपल्याकडे युनियन टेरिटरी आहेत, 4 लक्षात घ्यायचं. पुन्हा इतर 5 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2017 नुसार सांगतोय लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे काय आहे, लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व नाहीये. मग हे काय आहे, 2 सहसंबंध आहेत. काय आहेत, सहसंबंध असणारे प्रश्न म्हणतात त्याला. तर ही दोन्ही विधानं बरोबर आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि काय आहे, ब हे च काय आहे, योग्य स्पष्टीकरण आहे. मग भारतामध्ये जे काही युनियन टेरिटरीमध्ये जे काही प्रतिनिधित्व दिलं जातं तर हे मतदारसंघामधलं जे काही प्रतिनिधित्व असतं हे कसं असतं, याचा निकष असतो विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्या. ज्या राज्याची, ज्या केंद्रशासित प्रदेशाची जेवढी जास्त लोकसंख्या तेवढे त्या ठिकाणी काय आहेत, प्रतिनिधी निवडून दिले जातात. पण अमेरिकेमध्ये मात्र काय आहे की तुमच्या राज्याची लोकसंख्या कमी असेल किंवा जास्त असेल, समजा ए या राज्याची लोकसंख्या जास्त आहे आणि बी या राज्याची लोकसंख्या काय आहे, कमी आहे, तर लोकसंख्या कमी आहे किंवा लोकसंख्या जास्त आहे या आधारावर अमेरिकेमध्ये भेदभाव न करता प्रत्येक राज्याला त्यांचं जे काही सिनेट हे वरिष्ठ सभागृह आहे, जसं भारतामध्ये राज्यसभा आहे तसं त्या ठिकाणी काय आहे, प्रत्येक राज्यांना 2 प्रतिनिधी निवडून दिले जातात. पण भारतामध्ये मात्र जर का लोकसंख्या कमी असेल तर त्याचे प्रतिनिधी कमी निवडले जातात आणि जर का लोकसंख्या जास्त असेल तर त्या युनियन टेरिटरीची म्हणजेच केंद्रशासित प्रदेशाची काय केली जाते, जी काही प्रतिनिधित्वाची संख्या आहे ही वाढवली जाते. म्हणजे भारतामध्ये काय आहे, लोकसंख्येवरती प्रतिनिधी काय असतात, डिपेंड असतात. म्हणजे बघा मग काय आहे, लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळे त्यांना राज्यसभेमध्ये काय नाहीये, प्रतिनिधित्व नाहीये. पण दिल्ली आणि पोंडिचेरीला या 5 केंद्रशासित प्रदेशांच्या तुलनेमध्ये काय आहे, जास्त लोकसंख्या आहे आणि जास्त लोकसंख्या असल्यामुळे त्यांना काय आहे, प्रतिनिधित्व आहे. पण 5 राज्यांना नाहीये. क्लिअर. म्हणजे भारतामध्ये प्रतिनिधित्वासाठी काय महत्वाचं आहे, लोकसंख्या हा निकष महत्वाचा आहे आणि हे दोन्ही एकमेकांशी काय आहेत, पूरक आहेत. त्याच्यामुळे ब हे अ चं काय आहे, स्पष्टीकरण आहे. क्लिअर. बघा PSI 2012 प्रश्न आहे, भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो, केंद्रीय कॅबिनेटचा अगदी बरोबर आहे, पंतप्रधान. केंद्रीय कॅबिनेट, आता कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो, कॅबिनेट. आता लक्षात घ्यायचं, कॅबिनेट हा जो काही शब्द आहे कॅबिनेट कोण आहे बघा, हा कॅबिनेट. कॅबिनेट हा शब्द कुठून आला आपल्याकडे, विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 352. अहो सर 352 तर काय आहे, आपली राष्ट्रीय आणीबाणी आहे. अगदी बरोबर आहे. पण विद्यार्थी मित्रांनो हे जे 352 आहे हे 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार आर्टिकल 352(3) नुसार काय करण्यात आलं आहे, आपल्याकडे हा कॅबिनेट शब्द वापरलेला आहे. आणि या कॅबिनेट याच्यामध्ये 10 ते 12 सदस्य असतात की ज्याच्यामध्ये काय आहे, सर्वाधिक महत्वाची खाती त्या ठिकाणी सांभाळली जातात. मग याचा अध्यक्ष कोण असतो, पंतप्रधान त्याचे काय असतात, अध्यक्ष असतात. क्लिअर. बघा दुसरा आहे, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेमध्ये काहीही नमूद करण्यात आलेलं नाही. मी पाठीमागे सांगितलं हे अगदी बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये जर का अविश्वास ठराव मांडायचा असेल बघा तर याची कुठेही भारतीय राज्यघटनेमध्ये कारणं दिलेली नाहीत. आता 1-2 प्रश्न पाठीमागे आपण काय केली, चर्चा केली होती, ती कुठेही कारणं त्या ठिकाणी नाहीयेत. पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास ठराव फक्त लोकसभेतच काय केला जातो, सादर केला जातो. अगदी बरोबर आहे. का हो फक्त लोकसभेमध्ये, कारण ते काय आहे, थेट जनतेचं प्रतिनिधित्व करणारा सभागृह आहे. बरोबर. आणि ते काय आहे, मग जनतेला जबाबदार असल्यामुळं ते काय आहे, फक्त अविश्वासाचा ठराव हा लोकसभेमध्येच मांडला जातो. क्लिअर. त्यानंतर पंतप्रधान त्यांच्या मंत्रिमंडळ अविश्वास ठराव लोकसभेत आणि राज्यसभेत मांडला जातो. लोकसभेत आणि राज्यसभेत मांडला जातो का हो, बिलकुल नाही. तर त्याच्यामुळे आपलं उत्तर काय येईल, अ आणि ब फक्त बरोबर असेल तर क काय असेल आपलं चुकीचं असेल. आणि त्यांनी विचारलंय की बरोबर कोणतं आहे, तर अ आणि ब ही दोन्ही विधानं काय असेल विद्यार्थी मित्रांनो, आपली बरोबर असतील. तर अशा प्रकारे काय आहे हे आपल्याला टॅकल करता आलं पाहिजे. बघा 2017 प्रश्न आहे की कॅबिनेट या संज्ञेचा राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये, मग सांगा बरं. आता मी आता सांगितलं तुम्हाला, हे अगदी बरोबर आहे,
352(3). काय आहे आपल्याकडे 352(3). मग हा मूळ राज्यघटनेमध्ये कॅबिनेट शब्द होता का हो? नव्हता. मग याच्यासाठी काय केलं आपण 44वी घटना दुरुस्ती 1978 केली. मग या कॅबिनेटमध्ये काय असतात? महत्त्वाची पदं असतात. मग मंत्री सांगावर किती प्रकारचे असतात आपल्याला? यस, अगदी बरोबर आहे. पहिला मंत्री असतो आपल्याकडे कॅबिनेट. काय असतो आपल्याकडे? कॅबिनेट. त्यानंतर असतो स्वतंत्र राज्यमंत्री. काय असतो? स्वतंत्र राज्यमंत्री म्हणजे स्वतंत्र कार्यभार. या राज्यमंत्र्यांना काय असतो आपल्याकडे? स्वतंत्र कार्यभार दिला जातो. लक्षात घ्यायचं, स्वतंत्र कार्यभार दिला जातो. म्हणजे 1 नंबरला कॅबिनेट, 2 नंबरला राज्यमंत्री, तर 3 नंबरला विद्यार्थी मित्रांनो असतात आपले उपमंत्री. काय असतात आपले? उपमंत्री. आणि चौथा म्हणजे त्याला आपण संसदीय सचिव म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? संसदीय सचिव म्हणतो. तर या सचिवांना देखील काय आहे? या मंत्र्यांच्या प्रकारामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. म्हणजे एकूण आपल्याकडे मंत्री किती आहेत? 4 प्रकारचे आहेत. कॅबिनेट म्हणजे सर्वात महत्त्वाचा. बघा लक्षात घ्या, हे संसदीय सचिव कुणाला मदत करतात? संसदीय सचिव. बघा आता यांचं कार्य कसं चालतं बघा. संसदीय सचिव कुणाला मतदान करतात? उपमंत्र्याला. उपमंत्री कुणाला मदत करतात? राज्यमंत्र्याला. राज्यमंत्री कुणाला म्हणतात? कॅबिनेटला. आणि मग पुन्हा पीएमच्या अध्यक्षतेखाली हे सर्व काय करत असतात? काम करत असतात. क्लिअर? बघा हे अशा प्रकारे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर महिन्यापेक्षा कमी असावे. कमी असावे. किती महिने सांगा मग? या सांगितलं बरोबर आहे 6 महिने. कुठलं अधिवेशन? संसदेचं अधिवेशन आहे. हे काही जिल्हा परिषदेचं, पंचायत समितीचं, ग्रामपंचायतीचं काय नाही, अधिवेशन नाहीये. वर्षातून 2 अधिवेशनं व्हायलाच पाहिजेत. आणि 2 अधिवेशनांच्या दरम्यानचा असणारा आपला जो काही कार्यकाल आहे हा किती पाहिजे? आपला कमीत कमी 6 महिन्याचा पाहिजे. क्लिअर? बघा हे सरळ सरळ आपल्या पुस्तकामध्ये आहे. सनदी लोकसेवकांना भरण्याची परवानगी नाही. सनदी लोकसेवकांना काय बनण्याची परवानगी नाहीये? तर त्यांना काय करू शकत नाही? ते संसद सदस्य बनू शकत नाही. म्हणजेच काय की ते राजकारणामध्ये येऊ शकत नाही. लक्षात घ्यायचं. कशामध्ये? कशामध्ये? राजकारणामध्ये यायची किंवा राजकारण बनण्याची त्यांना परमिशन नाही. कधी? सर्व्हिसमध्ये असताना. सर्व्हिस झाल्यानंतर तुम्ही मात्र काय होऊ शकता? राजकारणामध्ये ऍक्टिव्ह होऊ शकता. क्लिअर? धन विधेयक हे प्रथम कुठे सादर केलं जातो? हे प्रथमतः लोकसभेमध्ये सादर केलं जातं. कुठे केलं जातं? फक्त लोकसभेमध्ये सादर केलं जातं. का बरं? आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, भारतीय राज्यघटनेच्या कलम 110 नुसार असणारं धनविधेयक आणि पुन्हा भारतीय राज्यघटनेच्या 117(1) आणि पुन्हा 117(2) नुसार असणारी जी काय आपली वित्तीय विधेयक आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर या वित्तीय विधेयकांचा देखील काय आहे तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. लक्षात घ्यायचं. मग हे धनविधेयक प्रथमतः लोकसभेमध्येच का मांडलं जातं बरं? कारण हे काय आहे? थेट जनतेचं प्रतिनिधित्व करणारा सभागृह आहे की ज्याला तुम्ही आम्ही काय करत असतो? प्रत्यक्ष मतदान करत असतो. म्हणजे आपल्याला जर काही झालं तर आपण राज्यसभेच्या सदस्यांना बोलू शकत नाही ना, पण आपण आपल्या खासदारापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे ते काय होतात? थेट आपल्याला आपण त्यांना म्हणू शकतो की आम्ही तुम्हाला निवडून दिलंय. म्हणजेच काय तर हे थेट जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. कोणतं? लोकसभा. काय आहे? लोकसभा. मग सर हे विधेयक जर का लोकसभेमध्ये मांडलं, हे पहिल्यांदा कुठं मांडलं जातं? लोकसभेमध्ये मांडलं जातं. मग हे जातं पुन्हा राज्यसभेकडे. काय आहे? राज्यसभेकडे जातं. तर राज्यसभेला त्या ठिकाणी ते नाकारण्याचा अधिकार नाहीये. त्या ठिकाणी काय आहे? त्यांना दुरुस्त्या सुचवण्याचा अधिकार नाहीये. ते फक्त काय करू शकतात? शिफारस करू शकतात. लक्षात घ्यायचं. दुरुस्ती करण्याचा अधिकार त्यांना नाहीये, नाकारण्याचा त्यांना अधिकार नाहीये. फक्त जर का काही सूचना असतील तर त्या सूचना काय आहे? ते सूचनाची शिफारस करू शकतात. मात्र हे काय करावं लागतं? जर का समजा ते विधेयक राज्यसभेकडे गेलं तर राज्यसभेनं पुन्हा ते विधेयक विदिन 14 दिवस म्हणजे 14 दिवसांच्या आतमध्ये ते पुन्हा काय करावं लागतं? लोकसभेकडे पाठवावं लागतं. म्हणजे धनविधेयकाच्या बाबतीमध्ये राज्यसभा जास्तीत जास्त किती वेळ लावू शकते हो? 14 दिवस. तर इतर जे काही आपल्याकडे विधेयक आहेत ही इतर विधेयकासंदर्भात लोकसभेतून राज्यसभेत जर का एखादं विधेयक गेलं तर त्यावेळेस राज्यसभा किती लावू शकते? नॉर्मल जर समजा बिल असेल आपलं, काय असेल आपलं? नॉर्मल जर का बिल असेल तर नॉर्मल बिलाला राज्यसभा जास्तीत जास्त किती वेळ लावू शकते? तर ती लावू शकते 6 मंथ. 6 महिने काय करू शकते? ती वेळ लावू शकते. पण का जर धनविधेयक असेल तर 14 दिवसाच्या आतमध्ये काय आहे ते तुम्हाला लोकसभेकडे पुन्हा पाठवावंच लागेल. आणि धनविधेयकामध्ये काय आहे? जर समजा धनविधेयका संदर्भात समजा लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये जर का मतभेद निर्माण झाले तर त्यावेळेस भारतीय राज्यघटनेच्या 108 नुसार विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे संयुक्त बैठक ही संकल्पना नाही. संयुक्त बैठक ही आपली काय आहे? फक्त नॉर्मल बिलांना आहे. तर संयुक्त बैठक धनविधेयक आणि घटना दुरुस्ती विधेयक या दोघांनाही लागू होत नाही. हे फक्त या ठिकाणी समजून घ्यायचं. बघा हे फक्त कुठे मांडलं जातं? लोकसभेमध्येच मांडलं जातं. लोकसभेला त्याच्यामध्ये काय आहे? दुरुस्ती करण्याचा किंवा ते नाकारण्याचा त्यांना अधिकार नाहीये. ते फक्त काही सूचना शिफारस करू शकतात आणि त्या सूचना शिफारसी स्वीकारायच्या की न स्वीकारायच्या याचा सर्व अधिकार कोणाकडे? आपल्याकडे लोकसभेकडे आहे. क्लिअर? बघा पुढचं उदाहरण बघा. पुढचा प्रश्न या लक्षात घ्यायचे. राज्यसभेत मांडलेलं परंतु लोकसभेमध्ये न मांडलेलं गेलेलं विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही. म्हणजे ते भंग पावत नाहीये. लोकसभेमध्ये पारित केलेलं परंतु राज्यसभेमध्ये न मांडलेलं विधेयक लोकसभा भंग झाल्यास काय होतं? निष्कासित होतं म्हणजे डिसमिस होतं. बघा
मागील सरकारची बाकी राहिलेली सर्व विधेयक पारित करणं नवीन सरकारला अनिवार्य आहे, वरीलपैकी कोणतं विधान आपल्याकडे काय आहे बरोबर आहे, असा प्रश्न त्या ठिकाणी काय आहे विचारलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची विद्यार्थी मित्रांनो, हे जर स्टेटमेंट चुकीचं आहे. काय आहे, मागील सरकारची बाकी राहिलेली सर्व विधेयके पारित करणे नवीन सरकारला अनिवार्य आहे. नवीन सरकारला ते कंपल्सरी आहे का हो? नाहीये. मग सर मला आता यातलं काहीच माहित नाहीये, पण हे तर कॉमन सेन्स आहे ना, की बघा आता काय होतं म्हणजे जस्ट इथं फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे की पाठीमागं काय होतं बघा, की काँग्रेस सरकार होतं. काँग्रेस सरकारमध्ये जे काही काँग्रेस सरकारने जे काही GR वगैरे काढले होते, शासकीय भरतीचे वगैरे काढले होते, आता हे या ठिकाणी कोणतं सरकार आहे, बीजेपी सरकार आहे. तर लक्षात घ्या, जर पाठीमागच्या सरकारने काढलेले GR जर का या सरकार तर मग मात्र याचं श्रेय कोणाला जाईल हो? श्रेय त्या पक्षाला जाईल ना, त्या की जी पहिली सत्ता होती त्या सत्तेला जाईल ना, बरोबर. आणि मग जर समजा पहिल्या सत्तेला गेलं तर मग या सत्तेचं काय राहिलं, या सत्तेला श्रेष्ठ कुठून मिळणार. म्हणून पाठीमागच्या सरकारचे आहे ते GR पुढे चालवणं हे येणाऱ्या नवीन मंत्रिमंडळाला काय आहे, कंपल्सरी नाहीये. मग याच्यावर तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. हे दोन्ही विधान तर बरोबर आहेतच, हे दोन्ही विधान मात्र बरोबर आहेतच, पण हे विधान काय आपलं क चुकीचं आहे. मग क कुठं कुठं आहे, जिथं जिथं क आहे विद्यार्थी मित्रांनो तो प्रश्न काय असेल, वरीलपैकी सर्व. मग इथं पण क येणारच आहे ना, बरोबर. आणि इथं पण क आलेला आहे. मग हे 3 ऑप्शन जातील तुमचे. ऑप्शन राहील एकच तुमचा, फक्त अ आणि ब. क्लिअर. मग आता हे या ठिकाणी आपलं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून मी तुम्हाला काय करतो बघा, की राज्यसभेमध्ये मांडलेलं काय आहे, राज्यसभेमध्ये मांडलेलं आहे, परंतु लोकसभेमध्ये न मांडलेलं विधेयक लोकसभा भंग झाल्यास, की समजा लोकसभा विसर्जित झाली, तर मग मात्र ते विधेयक काय होत नाहीये, व्यपगत होत नाही, म्हणजे डिसमिस होत नाही. त्यानंतर बघा, लोकसभेनं पारित केलेलं परंतु राज्यसभेत न मांडले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास ते निष्कासित होते, म्हणजे डिसमिस होते. नाही कळालं ना, समजून घ्या. बघा आता इथं मी तुम्हाला सांगितलंय की इथं तुम्हाला मी एक्स्ट्रा दिलेलं आहे की कधी व्यपगत होतं, रद्द कधी होतं बघा, लोकसभेमध्ये प्रलंबित असणार. आता लोकसभेमध्ये प्रलंबित म्हणजे काय, लोकसभेमध्ये प्रलंबित म्हणजे राज्यसभेने, लक्षात घ्यायचं, लोकसभेत प्रलंबित म्हणजे काय असतं बघा, ही लोकसभा आहे आणि ही राज्यसभा आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला, की ही जी काही राज्यसभा आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तर या राज्यसभेनं मंजूर करून ते विधेयक कुणाकडे पाठवलंय, लोकसभेमध्ये पाठवलंय. काय पाठवलंय, लोकसभेमध्ये पाठवलंय. आणि ते विधेयक सध्या कुठं आहे आपलं, या लोकसभेमध्ये आहे. आणि जर अशा वेळेस जर का लोकसभा बरखास्त झाली तर मग मात्र ते काय होत नाही विद्यार्थी मित्रांनो, हे विधेयक रद्द होतं. काय होतं, हे विधेयक कॅन्सल होतं. दुसरं आहे बघा, राज्यसभेमध्ये प्रलंबित असणार. आता बघा इथं 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या पुन्हा आपल्याला, लोकसभा आणि या ठिकाणी राज्यसभा. काय आहे, लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृह आहेत. बघा याच्यामध्ये काय आहे, लोकसभेने मंजूर केलंय. आता काय आहे, लोकसभेने मंजूर केलंय आणि ते कुणाकडे पाठवलंय आता विधेयक, ते कुठं असेल, राज्यसभेमध्ये. आणि जर का त्यावेळेस ही लोकसभा बरखास्त झाली तर मग मात्र ते काय होतं, लोकसभेने मंजूर केलेलं पण राज्यसभेमध्ये प्रलंबित असणारं विधेयक काय होतं विद्यार्थी मित्रांनो, रद्द होतं, व्यपगत होतं. तर मग व्यपगत न होणारे म्हणजे डिसमिस न होणारे बघा काय आहेत, लोकसभा विसर्जनापूर्वी संयुक्त बैठक बोलवली असेल तर, राष्ट्रपतींनी जर का संयुक्त बैठक बोलवली तर मग मात्र असं विधेयक ते डिसमिस होतं नाही. दोन्ही सभागृहात मंजूर होऊन राष्ट्रपतींच्या संमतीसाठी प्रलंबित असतात, राष्ट्रपतीच्या संमतीसाठी ठेवलेलं असेल तर तेही त्या ठिकाणी व्यपगत होत नाही. आणि राष्ट्रपतींनी संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवलेलं विधेयक देखील काय होत नाहीये, त्या ठिकाणी डिसमिस होत नाही. मग आता एक गोष्ट लक्षात घ्यायची की सर एवढं सगळं पाठ करायला पाहिजे का, बिलकुल नाही विद्यार्थी मित्रांनो. यातल्या 2 गोष्टी, 2 पॉसिबिलिटी तुम्ही करू शकता. एक तर तुम्ही हे पाठ करू शकता, अदरवाईज तुम्ही हे पाठ करू शकता. दोन्हीपैकी एकच काहीतरी पाठ करून ठेवायचं की कशाद्वारे विधेयक डिसमिस होतात आणि कशा प्रकारे डिसमिस होत नाहीत, या दोन्हीपैकी एकच लक्षात ठेवायचं. क्लिअर. बघा पुढचा प्रश्न आहे आपला, की लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेत सदस्य असतात. येस, अगदी बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आलेले आहे की विरोधी पक्षाचा सदस्य च लागला, या ठिकाणी काय लागला, च लागला, सदस्य लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. विद्यार्थी मित्रांनो हे विधान मात्र काय आहे, 100% चुकीचं आहे. मग सर आता सांगा बरं हे 100% चुकीचं आहे तर कसं चुकीचं आहे. बघा लोकलेखा समिती आहे आपल्याकडे. येस, अगदी बरोबर आहे. 1919च्या कायद्याने काय आहे, 1919च्या कायद्यानुसार आपल्याकडे 1919च्या कायद्यानुसार आपल्याकडे 1921 ला काय करण्यात आली, लोकलेखा समिती स्थापन करण्यात आली. या लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात. काय असतात, एकूण 22 सदस्य. किती सदस्य असतात, हे 22 सदस्य असतात. तर या 22 सदस्यांपैकी विद्यार्थी मित्रांनो यातले जे काही 15 आहेत हे 15 लोकसभेचे असतात, तर यातले जे काही 7 आहेत हे 7 कोणाचे असतात, राज्यसभेचे असतात. आणि मग 1969 पासून काय आहे आपल्याकडे बघा, लक्षात घ्या, 1969 पासून
इथं जे आहे हा जो अध्यक्ष आहे आपल्याकडे हा 1967 पासून काय आहे 1967 पासून हा काय असावा लागतो, विरोधी पक्षाचाच असावा लागतो. कोणाचा असावा लागतो, विरोधी पक्षाचाच. लक्षात घ्यायचं हा. हे आपल्याकडे 1967 ला आलेलं आहे. तर यांनी काय सांगितले बघा, लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमांमध्ये, कोणत्या दैनंदिन कामकाज पाहणारे जे काही नियम आहेत याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की विरोधी पक्षाचा सदस्य, तर त्याच्यामध्ये जे काही दैनंदिन कामकाज नियम आहेत त्याच्यामध्ये कुठेही असं मेन्शन केलेलं नाहीये. फक्त आपण काय आहे, एक ब्रिटनमधली प्रथा परंपरा म्हणून 1967 ला आपण हे काय केलेलं आहे, अंमलात आलेलं आहे. आणि काय अंमलात घेतलं की लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा काय असावा, विरोधी पक्षाचा असावा, असं आपण 1967 पासून काय आहे घेतलेलं आहे. क्लिअर, लक्षात आहे. त्याच्यामुळे काय आपलं फक्त विधान अ बरोबर असेल. त्यांनी विचारलंय की असत्य कोणतं आहे हे विचारलंय. मग असत्य कोणतं असेल सांगा बरं, फक्त ब असेल. काय असेल, फक्त ब असेल. त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी काय असेल, बरोबर असेल. बघा, असत्य विधान त्यांनी ओळखलेलं आहे. क्लिअर. आता इथं काय होऊ शकतं बघा, खालीपैकी कोणती जोडी बिनचूक आहे. काय आहे, खालीपैकी कोणती जोडी बिनचूक आहे, म्हणजे बरोबर असणारी जोडी, 100% बरोबर असणारी जोडी बघा काय आहे. संसदेची निर्मिती किती आहे, 81 आहे का, नाहीये विद्यार्थी मित्रांनो. तर 81 ला काय आहे आपला, लोकसभा आहे. मग संसदेची निर्मिती कधी आहे, भारतीय राज्यघटनेचा आर्टिकल 1979 आहे. फक्त 79 आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 55 आहे. काय आहे, निवडणुकीची पद्धत 55 आहे. तर राष्ट्रपतीची नेमणूक जी आहे, लक्षात घ्यायचं, ही नेमणूक 54 मध्ये आहे. क्लिअर, लक्षात घ्यायचं. कोणत्या क्रमांकाला काय आहे, भारताचा उपराष्ट्रपती हे 64 नाहीये विद्यार्थी मित्रांनो. 64 मध्ये त्यांच्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आहे. तर मग या ठिकाणी कोणतं कलम येईल आपल्याला, राष्ट्रपतीचं 63 येईल. तर मग हे तिन्ही विधान काय झाले आपले, चुकीचे झाले. बरोबर. आणि मग सर्वात येईल भारताचा महान्यायवादी, भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 काय आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 नुसार काय होईल आपलं, हे एकच आपलं विधान बरोबर आहे. बिनचूक म्हणजे 101% बरोबर असणार. क्लिअर. कंबाईन 2021. बघा, हे अशा प्रकारे प्रश्न पटपट टॅकल होतात. तुम्ही म्हणाल सर आता पाठ केला असेल, पाठ केलेलं नाहीये, ते वर्षानुवर्षाचा अनुभव आहे. क्लिअर. बघा, तुम्हाला इथे होऊ शकतं, फक्त अभ्यास तेवढा आपला पाहिला पाहिजे. राष्ट्रीय विकास परिषद, यस अगदी बरोबर आहे. पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो, राष्ट्रीय विकास परिषद कधी स्थापन झाली आपल्याकडे, राष्ट्रीय विकास परिषद स्थापन झाली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 6 ऑगस्ट 1952. काय आहे, 6 ऑगस्ट 1952 ला आपल्याकडे एनडीसी स्थापन झाली. एनडीसी म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, की ज्याचं कार्य काय होतं आपल्याकडे बघा. आणि त्यानंतर पूर्वी आपल्याकडे मार्च 1950 काय आहे आपल्याकडे, 15 मार्च, यस मार्च 1950 ला आपल्याकडे एक कमिशन स्थापन झालं. त्याला आपण म्हणतो पीसी. पीसी म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल नव्हे, पीसी म्हणजे पोलीस कस्टडी नव्हे, तर पीसी म्हणजे प्लॅनिंग कमिशन. काय आहे, प्लॅनिंग कमिशन. या प्लॅनिंग कमिशनने ज्या काही योजना आखलेल्या आहेत या सर्व योजनांना अंतिम मंजुरी देण्याचं काम कोण करत होतं, एनडीसी. काय आहे, एनडीसी काय करत होती, अंतिम मंजुरी देत होती. लक्षात घ्यायचं. काय होतं, अंतिम मंजुरी देण्याचं काम कोण करत होतं, एनडीसी करत होते. क्लिअर. मग या एनडीसी मध्ये कोण कोण असतं बघा, हे सगळे बरोबर आहे. पंतप्रधान असतात, केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात, राज्यांचे मुख्यमंत्री असतात. आता वित्त आयोगाचा अध्यक्ष या ठिकाणी काय करेल, वित्त आयोगाच्या अध्यक्षाचं काय काम आहे का, या ठिकाणी काय वाटणी वगैरे करायची आहे का पैशांची, राज्यांच्या मध्ये काय करांचं विभाजन करायचं आहे का, बिलकुल नाहीये. त्याच्यामुळं हा ऑप्शन या ठिकाणी येणार नाहीये. मग सर आता हा ऑप्शन आम्हाला माहित नाही कसा अभ्यास करायचा. जर तुम्ही फक्त एनडीसीचा अभ्यास केला असेल म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, लक्षात घ्या पहिला तुम्हाला काय करावं लागेल अभ्यास, पहिला तुम्हाला बघावं लागेल प्लॅनिंग कमिशन. काय बघावं लागेल, म्हणजे पहिला प्रश्न तुमचा कुठे येईल, या ठिकाणी प्लॅनिंग कमिशन. प्लॅनिंग कमिशन नंतर येईल तुमच्याकडे एनडीसी. मग या एनडीसी मध्ये कोण येतं, प्लॅनिंग कमिशन मध्ये कोण होतं हे तुम्हाला बघायला पाहिजे. आता हे जे काय आपलं प्लॅनिंग कमिशन आहे, हे प्लॅनिंग कमिशन आपलं 1 जानेवारी 2015 काय आहे, 1 जानेवारी 2015 ला कॅन्सल करण्यात आलं. आणि त्या ठिकाणी आपल्याला एक छानसा आयोग आणला, की त्या छानशा आयोगाचं नाव होतं नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, म्हणजे बदलत्या भारतासाठी नियोजन आयोग. बघा काय छान मोंडस नाव आहे, नीती आयोग या ठिकाणी आणलेला आहे. आणि या नीती आयोगावरती आयोगाने प्रश्न विचारला होता की नॅशनल इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूशन, इन्स्टिट्यूशनल असे विविध पर्याय विचारले होते. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, बदलत्या भारतासाठी राष्ट्रीय आयोग. क्लिअर. बदलत्या भारतासाठी, लक्षात घ्या अशा प्रकारे हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे काय आहे आपला अ, क आणि ड योग्य पर्याय निवडायला सांगितलं आहे. का आपल्याकडे कुठे अ, क, ड, यस आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे हा ऑप्शन आपला राहील. त्यानंतर बघा
खालीलपैकी कोणत्या व्यक्ती त्यांच्या संबंधित राज्याचे मुख्यमंत्री भूषवल्यानंतर, म्हणजे पहिल्यांदा कोण होते ते, पहिल्यांदा सीएम होते, सीएम नंतर कोण झाले भारताचे पीएम झाले, असे कोण आहेत आपल्याला बघा टॅक्स असिस्टंटला प्रश्न विचारलाय. तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्वच आहेत आपल्याकडे, मोरारजी देसाई बॉम्बे, चरण सिंग, व्हीपी सिंग, पी.व्ही. नरसिंह राव, एच.डी. देवेगौडा, हे सर्वच विधान आपल्याकडे बरोबर आहेत. हे सर्वच आपल्याकडे भारतामध्ये आतापर्यंत 6 अशा व्यक्ती आहेत की ज्या 6 व्यक्ती काय झालेल्या आहेत, पहिल्यांदा त्या राज्यांच्या मुख्यमंत्री होत्या आणि नंतर मात्र काय झालेल्या आहेत, या भारताच्या पंतप्रधान झालेल्या आहेत. क्लिअर. बघा मग त्या व्यक्ती कोण आहेत आपल्याकडे, मोरारजी देसाई कुठे होते आपल्याकडे, बॉम्बे, म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेनेशन सहित दिलेलं आहे. मोरारजी देसाई कुठे होते, बॉम्बे, बॉम्बेचे ते काय होते पूर्वी सीएम होते. चरण सिंग कुठे होते, उत्तर प्रदेशचे, 1966 ते 68 आणि 1970 म्हणजे 2 टर्म ते काय होते लक्षात घ्यायचं. चरण सिंग उत्तर प्रदेश, व्हीपी सिंग उत्तर प्रदेश, पी.व्ही. नरसिंह राव आंध्र प्रदेश, एच.डी. देवेगौडा कर्नाटक. आता हे जे पी.व्ही. नरसिंह राव आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, यांचं एक वैशिष्ट्य आहे. हे पी.व्ही. नरसिंह राव म्हणजे काय, दक्षिण भारतातून आलेले पहिले पंतप्रधान आहेत. काय आहेत, दक्षिण भारतातून आलेले पहिले पंतप्रधान कोण आहेत आपल्याकडे, पी.व्ही. नरसिंह राव. क्लिअर. बघा एच.डी. देवेगौडा, हरदनहಳ್ಳಿ दौडेगौडा देवेगौडा, रेस का घोडा दौडा, एच.डी. देवेगौडा, एच.डी. देवेगौडा. म्हणजे कर्नाटकामध्ये ज्यावेळेस निवडणुका लागलेल्या होत्या आणि त्यावेळेस ते काय होते, भारताच्या पंतप्रधानांच्या शर्यतीमध्ये होते, त्यावेळेस हा एक नारा लागला होता की रेस में घोडा दौडा, एच.डी. देवेगौडा, एच.डी. देवेगौडा. क्लिअर. बघा आणि नरेंद्र मोदी गुजरातमध्ये 2001 ते 2014. इनको कोण नाही पहचानता है भाई, यांना सर्वच लोक ओळखतात. क्लिअर. तर अशा प्रकारे काय होऊ शकतं बघा, आता भविष्यामध्ये उपराष्ट्रपती असलेले पण नंतर राष्ट्रपती बनलेले, ह्याच्यावरती प्रश्न निर्माण होऊ शकतो. क्लिअर. येतोय का विषय लक्षात. तर अशा प्रकारे देखील आपल्याला हा काय पाहिजे, अभ्यास बघायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे, पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेमध्ये काहीही सांगण्यात आलेलं नाही. अगदी बरोबर आहे. पुन्हा तोच प्रश्न, पुन्हा तेच स्टेटमेंट आहे बघा. अविश्वास संदर्भात काय सांगितलंय का, नाही सांगितलेलं आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचा अविश्वास ठराव फक्त लोकसभेमध्ये सादर केला जातो, फक्त लोकसभेमध्येच. अगदी बरोबर आहे, कारण काय थेट जनतेचं प्रतिनिधित्व करणारा सभागृह आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेमध्ये सादर केला जातो, नाही का हो, चुकीचं आहे हे. ते फक्त कुठे केलं जातं, लोकसभेचा अधिकार आहे तो. त्याच्यामुळे काय विचारले, कोणती विधानं बरोबर आहेत, मग विधान आपली अ आणि ब दोन्ही काय असतील, बरोबर असतील. तर आता बघूया आपण काय आहे. थँक्यू, नमस्कार. आता काय आहे, व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल, अशा प्रकारे आपल्याला कशा प्रकारे एक्सप्लेनेशन करायचं आहे समजलं असेल तर आपण या ठिकाणी थांबूया, रजा घेतो, भेटू आपण लवकरच पुढच्या सेशनला. तोपर्यंत नमस्कार. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.